नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पूरग्रस्त जम्मू काश्मीरमध्ये जनजीवन विस्कळीत, मदत आणि बचाव कार्याला वेग. हिंसाग्रस्त येमेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू. आतापर्यंत 400 भारतीयांची सुटका. प्रशांत आणि हिंदी महासागरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत आणि जपान यांच्यात संरक्षण सहकार्य वाढवण्यावर भर. गेल्या 10 महिन्यात राज्यात कुपोषणामुळे 1274 बालकांचा मृत्यू झाल्याची महिला आणि बालकल्याण राज्यमंत्र्यांची विधान परिषदेत माहिती. आणि रेल्वे मालवाहतुकीच्या दरात उद्यापासून वाढ. प्लॅटफॉर्म तिकिटे महागणार तर मुंबईत बेस्टची दरवाढ. आणि आता सविस्तर वृत्त. पूरग्रस्त जम्मू आणि काश्मीरमध्ये सुटका आणि मदत कार्याला वेग आला असून आतापर्यंत 16 जण या पुरात बेपत्ता झाले असल्याची माहिती राज्य प्रशासनानं दिली आहे. 7 महिन्यांच्या अंतरानं जम्मू आणि काश्मीरमध्ये पुन्हा एकदा पूरस्थिती उद्भवली आहे. झेलम नदीला पूर आला असून अनेक ठिकाणी तिनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. श्रीनगर शहरात अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. जम्मू काश्मीरमध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी जम्मू काश्मीर सरकारनं 235 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. पूर परिस्थितीत लोकांना मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची 6 पथकं अन्य मदत संस्थांबरोबर सहभागी झाले आहेत. अनेक शहरांमधल्या सखल भागात पाणी साचलं असून वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे पाण्याचा निचरा करण्यात अडचणी येत आहेत. पुलवामा, कुपवाडा, बारामुल्लासह 7 जिल्ह्यांमध्ये येत्या 5-6 दिवसात मुसळधार पाऊस आणि हिमस्खलनाचा इशारा हवामान विभागानं दिला असल्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर होण्याची शक्यता आहे. हिंसाचारग्रस्त येमेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारकडून व्यापक उपाययोजना करण्यात येत आहेत. या भारतीयांना सुखरूप परत आणण्यासाठी 2 जहाजं दिजबुतीला पाठवण्यात आली आहेत तर 2 विशेष विमानं मस्कतला पाठवण्यात आली आहेत. येमेनमध्ये सुमारे 4000 भारतीय अडकल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे. त्यातल्या 400 जणांना समुद्रमार्गे बाहेर काढण्यात आलं आहे अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी दिली. येमेनमधील सर्व भारतीय सुरक्षित असून भारतीयांच्या परतीच्या यंत्रणेची पाहणी करण्यासाठी परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही.के. सिंग आज दिजबुतीला जाणार असल्याचंही ते म्हणाले. सौदी अरबचे शाह सलमान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी काल दूरध्वनीवर संवाद साधला. येमेनमध्ये अडकलेल्या भारतीयांबाबत पंतप्रधान मोदी यांनी चिंता व्यक्त केली. त्यांच्या सुटकेसाठी शाह यांनी सहकार्य करावं असं आवाहनही मोदी यांनी त्यांना केलं. या क्षेत्रात शांतता प्रस्थापित व्हावी अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. जपान दौऱ्यावर असलेले संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी काल जपानचे पंतप्रधान शिंजो अबे आणि संरक्षण मंत्री जनरल नकातानी यांची भेट घेतली. जपानशी संरक्षण करार करण्यासाठी भारत किती महत्त्व देतो हे आपल्या दौऱ्यावरून स्पष्ट होतं असं पर्रिकर म्हणाले. संरक्षण क्षेत्रात संबंध दृढ करण्यावर दोन्ही देशांनी भर दिला. हिंदी महासागर आणि प्रशांत महासागर क्षेत्रात प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही देशांचं संरक्षण आणि सहकार्याबाबत एकमत झालं. जपानला भारताशी आर्थिक, व्यापार, संरक्षण या सर्वच क्षेत्रात सहकार्य करार करण्याची इच्छा आहे. त्यामुळे दोन्ही देशातील संबंध आणि मैत्री अधिक दृढ होईल असं आबे म्हणाले. दोन्ही देशातील चांगले संबंध हे दोन्ही देशांच्या विकासासाठी महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर हिंदी आणि प्रशांत महासागर क्षेत्रात शांतता प्रस्थापित करण्यासाठीही महत्त्वाचं आहे असं आबे म्हणाले. गेल्या 10 महिन्यात राज्यातल्या केवळ 3 जिल्ह्यांमध्ये कुपोषणामुळे 1274 बालकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती काल महिला आणि बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी विधान परिषदेत दिली. एप्रिल 2014 ते जानेवारी 2015 या काळात नंदुरबार जिल्ह्यात 662, पालघर जिल्ह्यात 418 तर ठाण्यात 194 बालकं कुपोषणामुळे दगावली आहेत. सरकारच्या उपाययोजनांनंतरही ठाणे जिल्ह्यातल्या कुपोषित बालकांचा मृत्यूचा आकडा दुप्पट झाला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून चालवल्या जाणाऱ्या रुग्णालयांमध्ये रुग्णांची प्रचंड गर्दी असली तरी रुग्णसेवेसाठी पुरेसे डॉक्टर असल्याचं काल सरकारतर्फे विधान परिषदेत सांगण्यात आलं. मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या एकात्मिक योजनेअंतर्गत अलिबाग तालुक्यातील गावांचा विकास आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी नगरपालिकेनं प्रस्ताव दिल्यास निधी देण्याबाबत सरकारचा सकारात्मक दृष्टिकोन राहील असं आश्वासन काल नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधानसभेत दिलं. ऊर्जा कंपन्यांची देखभाल आणि दुरुस्तीची कामं थेट लॉटरीच्या माध्यमातून बेरोजगार अभियंत्यांना देण्यात येतील अशी माहिती ऊर्जा मंत्र्यांनी काल दिली. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सार्वजनिक ठिकाणी पिस्तूल बाळगून भाषण केल्याचा मुद्दा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गाजला. यावर चर्चा करण्याची मागणी करत विरोधकांनी गदारोळ केला आणि सभात्याग केला. महाजन यांच्याकडे पिस्तूल बाळगण्याचा परवाना आहे तेव्हा या मुद्द्यावर राजकारण करू नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कोळेकर यांनी कळवलं आहे.
स्थानिक मच्छीमारांना त्यांच्या व्यवसायासाठी संरक्षण मिळावं याकरता गुजरात सरकारच्या धर्तीवर धोरण स्वीकारून पर्सिनेट ट्रॉलर्सना यापुढे नवीन परवाना देण्यात येणार नाही अशी ग्वाही मत्स्य व्यवसाय मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली। कोकणात काही गावांमध्ये गौण खनिज उत्खननावर घातलेली बंदी उठवण्यासाठीची कारवाई सुरू असल्याची माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिल्याचं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी कळवलं आहे। रेल्वे माल वाहतुकीत उद्यापासून वाढ होणार आहे। रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सादर केलेल्या 2015-16 या वर्षाच्या रेल्वे अर्थसंकल्पात माल वाहतुकीत सरासरी 3.2% वाढ सुचवली होती। त्यानुसार धान्य, डाळी आणि युरियाच्या वाहतूक दरात 10%, तर कोळसा वाहतूक दरात 6.3% वाढ होणार आहे। येत्या आर्थिक वर्षात 1186 दशलक्ष टन माल वाहतुकीचं उद्दिष्ट रेल्वेनं ठेवलं आहे। प्रवासी भाड्यात कोणतीही वाढ होणार नसली तरी उद्यापासून प्लॅटफॉर्म तिकिटासाठी 5 ऐवजी 10 रुपये मोजावे लागतील। रेल्वेबरोबरच मुंबईतील बेस्टचा प्रवासही महागणार आहे। उद्यापासून 2 किलोमीटर अंतरासाठी बेस्टचं किमान भाडं 8 रुपये होणार आहे। 4 किलोमीटर अंतरापर्यंतचं भाडं 10 रुपयेच राहणार असलं तरी पुढील 6, 10, 16 आणि 20 किलोमीटरच्या टप्प्यासाठीच्या भाड्यात 1 ते 2 रुपयांची वाढ होणार आहे। बेस्टनं या दरवाढीचा निर्णय नोव्हेंबरमध्येच घेतला होता। थोर शिक्षण तज्ज्ञ, समाजसुधारक आणि स्वातंत्र्यसेनानी पंडित मदन मोहन मालवीय यांना काल मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये काल एका दिमागदार सोहळ्यात भारतरत्न आणि पद्म पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं। राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मालवीय यांच्या कुटुंबियांकडे भारतरत्न पुरस्कार सुपूर्द केला। राष्ट्रपतींनी काल ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी, पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल आणि आध्यात्मिक गुरु स्वामी रामभद्राचार्य यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला। स्वपन दासगुप्ता, हरीश साळवे, एन गोपालस्वामी, रजत शर्मा यांच्यासह अमेरिकेच्या मेलिंडा गेट्स, डेव्हिड फ्राउले, जपानच्या साईचिरो मिसुमी यांच्यासह अन्य मान्यवरांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू, हॉकीपटू सरदारा सिंग, गिर्यारोहक अरुणिमा सिन्हा, गीतकार प्रसून जोशी, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, साहित्यिक अशोक गुलाटी, ज्ञान चतुर्वेदी यांच्यासह अन्य मान्यवरांना राष्ट्रपतींनी पद्मश्री पुरस्कार प्रदान करून सन्मानित केलं। या सोहळ्याला उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अनेक केंद्रीय मंत्री तसंच पुरस्कार प्राप्त व्यक्तींचे कुटुंबीय उपस्थित होते। महात्मा गांधी यांच्या हत्येमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान भिवंडी इथल्या प्रचारसभेत केलं होतं। त्यासंबंधी त्यांच्या विरोधात भिवंडी न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे। या खटल्याच्या सुनावणीला काल राहुल गांधी बाहेरगावी असल्यानं उपस्थित राहू शकत नाही असं त्यांच्या वकिलानं न्यायालयात सांगितलं। आता ही सुनावणी येत्या 8 मेला होणार आहे। राहुल गांधी यांच्या या वक्तव्याविरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भिवंडी शहराचे कार्यवाह राजेश कुंटे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली। त्यानंतर हा खटला रद्द व्हावा म्हणून राहुल गांधी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, पण भिवंडी न्यायालयाच्या निर्णयात आपण हस्तक्षेप करणार नाही असं सांगत उच्च न्यायालयानं त्यांची याचिका फेटाळून लावली। आता त्यांना 8 मेला सुनावणीला हजर राहावं लागेल असे संकेत मिळत आहेत। मुंबईत वांद्रे इथं झालेल्या हिट अँड रन अपघात प्रकरणातला आरोपी अभिनेता सलमान खानच्या वाहन चालकानं काल सत्र न्यायालयात साक्ष नोंदवली। या अपघाताच्या वेळी आपणच गाडी चालवत असल्याची कबुली काल वाहन चालक अशोक कुमार सिंग यांना दिली। या साक्षीमुळे 12 वर्षापासून सुरू असलेल्या या खटल्याला वेगळं वळण लागलं आहे। गाडी चालवत असताना कारचा टायर फुटल्यानं गाडी डावीकडे गेली आणि हा अपघात झाला अशी माहिती सिंग यांना न्यायालयात दिली। यावेळी सलमान खान बाजूच्या सीटवर बसला असल्याचं त्यांनी सांगितलं। फिर्यादी पक्षाचे साक्षी पुरावे पूर्ण झाल्यानंतर आता बचाव पक्षाचे साक्षी पुरावे न्यायालयात सुरू आहेत। या प्रकरणातली अंतिम सुनावणी उद्यापासून होणार आहे। 2002 साली झालेल्या या अपघातात 1 जण ठार तर 4 जण जखमी झाले होते। या प्रकरणी सलमान खान विरोधात सदोष मनुष्यवधाचा खटला सुरू आहे। मात्र सलमान खाननं दिलेल्या जबाबात त्याच्यावरचे सगळे आरोप फेटाळले आहेत। नागपूरमधील दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रात काल कॅलेडोस्कोप डिफरंट अँगल ऑफ आर्ट या 2 दिवसीय संवादात्मक कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। रघु राय, जतीन दास आणि लक्ष्मा गौड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम रंगला। पूर्वी लहान लहान गोष्टीतून माणसाच्या जीवनात कलात्मकतेचा बोध दिसून येत होता, तो आता दिसत नाही अशी खंत पद्मविभूषण जतीन दास यांनी व्यक्त केली। याबाबत चर्चेची गरज व्यक्त करत आपण ही चर्चा घडवू असं ते म्हणाले। जगण्याकडे बघण्याच्या वेगळ्या दृष्टीचा प्रत्येकानं शोध घ्यायला हवा असं मत प्रसिद्ध छायाचित्रकार रघु राय यांनी व्यक्त केलं। देशात सर्वात जास्त कला विद्यालय महाराष्ट्रात आहेत आणि महाराष्ट्र सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न आहे ही गर्वाची गोष्ट आहे अशा शब्दात छायाचित्रकार लक्ष्मा गौड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। भारतामध्ये ग्रंथ वाचनाची परंपरा फार पूर्वीपासून आहे।
ज्या घरात पुस्तक नाही तिथे संस्कृती नाही, म्हणूनच जगण्याची आणि काहीतरी नवीन करून दाखवण्याची प्रेरणा देणाऱ्या ग्रंथांचं वाचन विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे, असं आवाहन माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांनी काल लातूरात केलं. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, नॅशनल बुक ट्रस्ट आणि लातूर जिल्हा परिषद यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ग्रंथ महोत्सवाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभा पाटील लवेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. उद्घाटनापूर्वी टाउन हॉल मैदान ते दयानंद सभागृहापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली. ग्रंथदिंडीचा शुभारंभ मराठवाडा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट त्र्यंबकदास झंवर आणि जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक चिंचोले यांनी केलं. 2 दिवस चालणाऱ्या या ग्रंथोत्सवात काव्य संमेलन, गीतगायन, कथाकथन इत्यादी कार्यक्रम होणार आहे. पंजाबमध्ये घुमान इथं होणाऱ्या 88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या वतीनं नगर जिल्ह्यातल्या श्रीगोंद्यापासून निघालेली संत शेख महम्मद साहित्य ऐक्य दिंडी नुकतीच कोल्हापुरात दाखल झाली. त्यानंतर ही दिंडी सातारा, पुणे आदी शहरांचा प्रवास करून घुमान इथे दाखल होणार आहे. कोल्हापूर नगरीला ऐक्याचा आणि समतेचा वारसा लाभलेला आहे. या दिंडीमुळे एकतेचा संदेश देशभर पोहोचेल असा विश्वास ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांनी व्यक्त केला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं राज्यव्यापी महाअधिवेशन येत्या 5 एप्रिलला दुपारी 3 वाजता मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलात आयोजित करण्यात आलं आहे. पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी काल मुंबईत एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. समाजातल्या सगळ्या घटकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पक्षाचा नवा सामाजिक आणि आर्थिक कृती कार्यक्रम या अधिवेशनात जाहीर करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. केवळ दलितांच्या प्रश्नावर आंदोलन करणारा पक्ष ही प्रतिमा बदलून हा पक्ष सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सामावून घेणारा पक्ष आहे, अशी प्रतिमा तयार करण्याच्या दृष्टीनं या अधिवेशनात विशेष प्रयत्न करण्यात येतील, असं आठवले म्हणाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक काल 517 अंकांच्या विक्रमी वाढीनंतर 27,975 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 150 अंकांनी वधारून 8,492 अंकांवर बंद झाला. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण आणि आशियाई बाजारातल्या मजबूत स्थितीच्या पार्श्वभूमीवर काल सकाळपासूनच मुंबई शेअर बाजारात तेजी होती. वाहन उद्योग, दैनंदिन वस्तू, ग्राहकोपयोगी वस्तू, दूरसंवाद आणि बँकिंग क्षेत्रातले समभाग काल तेजीत होते. चलन बाजारात काल महिनाअखेर असल्यामुळे आयातदारांनी डॉलर्सची मागणी केली, त्यामुळे रुपया 26 पैशांनी घसरून प्रति डॉलर 62 रुपये 67 पैशांवर बंद झाला. हवामान. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी गारांचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवली आहे. तसंच विदर्भात काही ठिकाणी तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. सर्वात जास्त तापमान ब्रह्मपुरी इथे 42 अंश सेल्सिअस तर सर्वात कमी तापमान महाबळेश्वर इथे 18.4 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पूरग्रस्त जम्मू काश्मीरमध्ये जनजीवन विस्कळीत, मदत आणि बचाव कार्याला वेग. हिंसाग्रस्त येमेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू, आतापर्यंत 400 भारतीयांची सुटका. प्रशांत आणि हिंदी महासागरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत आणि जपान यांच्यात संरक्षण सहकार्य वाढवण्यावर भर. गेल्या 10 महिन्यात राज्यात कुपोषणामुळे 1274 बालकांचा मृत्यू झाल्याची महिला आणि बालकल्याण राज्यमंत्र्यांची विधान परिषदेत माहिती. आणि रेल्वे मालवाहतुकीच्या दरात उद्यापासून वाढ, प्लॅटफॉर्म तिकिटी महागणार तर मुंबईत बेस्टची दरवाढ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.